तिथं निश्चलता, उत्साह आणि धुंदी आहे. सोमेश्वर किंवा सोमनाथ शिवाच्या त्या आयामाचं प्रतिनिधित्व करतो. पिणारे लोक समजतात की ती बाटलीतूनच येते. पृथ्वीवरील सर्वात मोठा आणि अत्याधुनिक रासायनिक कारखाना इथं आहे. जर तुम्ही रसायनं बाहेरून घेतली तर ती तुम्हाला निष्क्रिय करतील. जर तुम्ही आतमध्ये योग्य रसायन तयार केलं तर ती एक अत्यंत सक्षम करणारी प्रक्रिया आहे. सोम याचंच प्रतिनिधित्व करतो. सर्वांना नमस्कार. हे आपलं भाग्य आहे की या मकर संक्रांतीला जिथे सूर्य आणि चंद्र यांच्यातील संबंध वर्षासाठी पुन्हा एकदा नव्यानं प्रस्थापित होतात, वेगळ्या पद्धतीनं. आपण इथं सोमनाथमध्ये आहोत. हे आपलं सौभाग्य आहे. आज इथं उपस्थित राहून आनंद झाला. बरं, याचे अनेक पैलू आहेत, पण ते आदियोगीबद्दल बोलत होते. जेव्हा मला हा चेहरा साकारायचा होता, आज याला जगातील सर्वात मोठा चेहरा म्हणून घोषित केलं गेलंय. हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आहे. Largest face in the world. जेव्हा आम्हाला हा चेहरा बनवायचा होता तेव्हा आम्ही अनेक मॉडेल्स बनवले. या चेहऱ्याच्या डिझायनिंगमध्ये मी स्वतः सहभागी झालो होतो. हा चेहरा डिझाईन करण्यासाठी 2.5 वर्षांपेक्षा जास्त काळ लागला. माझ्या मनात काहीतरी होतं. ते एका जिवंत चित्रात साकारायला थोडा वेळ लागला. मला जे हवं होतं ते म्हणजे मला असा चेहरा हवा होता जो निश्चलता, उत्साह आणि धुंदी दर्शवेल. निश्चलता, कारण ते अस्तित्वाचं स्वरूप आहे. शिवचा अर्थ हाच आहे, निश्चलता. उत्साह, कारण ते जीवनाचं स्वरूप आहे. धुंदी, जर तिथं धुंदी नसेल. मला माहिती आहे की हे दारूबंदी असलेलं राज्य आहे. मी दारूबद्दल बोलत नाहीये, मी धुंदीबद्दल बोलतोय. जर तिथं धुंदी नसेल तर मानव कोणतीही गोष्ट अविरतपणे करू शकत नाही. तिथे थोडीशी, तुमच्या आत थोडी धुंदी असायला हवी. बरं, मद्यपी हे शब्द ऐकून लोकांना वाटतं की ते बाटलीतून येतं. पण हे एक तथ्य आहे. आज हे एक वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं सत्य आहे की पृथ्वीवरचा सर्वात मोठा आणि अत्याधुनिक रासायनिक कारखाना इथं आहे. हाच आहे. जर तुम्ही या कारखान्याचे चांगले व्यवस्थापक असाल तर तुम्ही असं रसायन तयार कराल जे तुम्हाला आनंदी, परमानंदी करेल. जर तुम्ही वाईट व्यवस्थापक असाल तर तुम्ही चिंता, दुःख, भीती निर्माण कराल. योगामध्ये सोमसूत्र नावाची एक गोष्ट आहे, म्हणजे धुंद कसं व्हावं. रसायनांच्या सेवनामुळे नाही, तर ही प्रणाली अशा प्रकारे व्यवस्थापित करणं की ती नेहमीच अत्यंत सुखद स्थितीत असेल. तर सोमेश्वर किंवा सोमनाथ हे शिवाच्या त्या आयामाचं प्रतिनिधित्व करतात जिथं लोकांना वाटलं की तो मद्यपान करत आहे. नाही, त्यानं या रासायनिक कारखान्याचं व्यवस्थापन खूप चांगलं केलं होतं. हाच योगाचा अर्थ आहे. तर आम्हाला एकाच चेहऱ्यातून हे 3 पैलू साकार करायचे होते. मला माहित नाही, तुम्ही बारकाईनं पाहून मला सांगा, तो या 3 पैलूंचं प्रतिनिधित्व करतो का? तिथं निश्चलता आहे, उत्साह आहे आणि धुंदी आहे. बरं, जीवनाचे विविध पैलू दाखवायचे असतील तर आपण नैतिकतेबद्दल बोलत नाही आहोत. आपण मूल्य, तत्व याबद्दल बोलत नाही आहोत. आपण जीवनाच्या अशा विविध पैलूंबद्दल बोलत आहोत जे प्रत्यक्षात या जीवनाला सर्वोत्तम पद्धतीनं कार्यरत ठेवतात. अगदी आपल्या जीवनात सुद्धा.
प्रश्न फक्त हाच आहे की एक मानव म्हणून या जगात तुम्हाला जे करणं शक्य आहे ते सर्व करायला मिळतं का? ज्या गोष्टीची तुम्हाला खरोखर पर्वा आहे ती निर्माण करण्यासाठी तुम्ही हे जीवन खर्ची घालू शकता का? की तुम्ही तसं करणार नाही? जर दुःखाची भीती असेल तर तुम्ही ते करणार नाही. माझं काय होईल? जर हा एक प्रश्न तुमच्या मनात असेल तर तुम्हाला खरोखर जे करणं शक्य आहे ते तुम्ही करणार नाही. आपल्या जीवनात जे आपण करू शकत नाही ते जर केलं नाही तर ती समस्या नाही, पण जे आपण करू शकतो ते जर केलं नाही तर आपण एक आपत्ती आहोत. दुःखाची भीती म्हणजे हेच. जोपर्यंत तुम्ही अशा स्थितीत येत नाही की माझ्या जीवनात भोवताली काहीही घडलं तरी मी असाच राहीन, जर ही खात्री असेल तरच तुम्ही पूर्णपणे पावलं टाकणार. सोमसूत्रचा अर्थ हाच आहे की that you're inebriated. भोवताली काहीही घडलं तरी तुम्ही धुंदीत आहात. अनेक गोष्टी, जर तुम्ही जगात खूप सक्रिय असाल तर अनेक गोष्टी बिघडतील. पुष्कळ गोष्टी. जितकं जास्त कराल तितक्या जास्त गोष्टी बिघडतील बरं का. पण काहीही झालं तरी मी असाच राहीन, जर ही खात्री असेल तरच तुम्ही पूर्णपणे पाऊल उचलाल. तुम्ही कोण आहात याच्या पूर्ण क्षमतेचा शोध घ्याल. जर इथं दुःखाची भीती असेल तर तुमचं प्रत्येक पाऊल अर्धवट असेल. तर सोमेश्वर किंवा सोमनाथचा अर्थ नेमका हाच आहे की तुम्ही इतके धुंद आहात की तुम्हाला जीवनात ज्या गोष्टींची खरोखर पर्वा आहे ती करण्यापासून काहीही रोखू शकत नाही. यासाठी तुम्हाला धुंदीची गरज आहे. पण जर तुम्ही बाहेरून रसायनं घेतली तर ती तुम्हाला निष्क्रिय करतील, ती तुम्हाला अक्षम करतील. पण जर तुम्ही आतमध्ये योग्य रसायन तयार केलं तर ती एक अत्यंत सक्षम करणारी प्रक्रिया आहे. शिव याच गोष्टीचं प्रतिनिधित्व करतो. सोम याच गोष्टीचं प्रतिनिधित्व करतो. या मकर संक्रांतीला आपण इथं सोमनाथमध्ये आहोत. हा सूर्याचा दिवस आहे, पण आपण इथं अशा पैलूसोबत आहोत जो चंद्राचं प्रतिनिधित्व करतो. हे अद्भुत आहे, कारण या दोन पैलूंशिवाय आपला जन्मच झाला नसता. आपण जन्मलो नसतो, आपलं अस्तित्वच नसतं. आपण सगळे सौर ऊर्जेवर चालणारे आहोत, हो ना? हो की नाही? पृथ्वीवरचं सगळं जीवन सौर ऊर्जेवर चालतं, हो की नाही? तर हे समजून घेऊन आपण विविध पद्धती निर्माण केल्या. स्वतःला या चक्रांशी कसं जुळवून घ्यायचं जेणेकरून जे शक्य आहे ते सगळं आपल्याला जीवनात करता येईल. आपण अर्धवट जीवन असणार नाही, आपण पूर्ण जीवन असणार. हीच एकमेव गोष्ट आहे की तुम्ही एक परिपूर्ण जीवन आहात. एवढंच महत्त्वाचं आहे. ही अशी भूमी नाही जिथं आम्ही तुम्हाला स्वर्गाचं आश्वासन देत आहोत की तिथं सर्व काही ठीक होईल. ही अशी भूमी आहे जिथं आम्ही तुम्हाला सांगत आहोत की तुमचं जीवन हे तुमचं कर्म आहे. तुम्ही जसं घडवाल तसंच ते घडेल. पण ते करण्यासाठी तुम्हाला काही मूलभूत घटकांची गरज आहे. तुम्हाला असा उत्साह हवाय ज्याला कोणीही रोखू शकत नाही. तुम्हाला निश्चलता हवी आहे जिला कोणीही विचलित करू शकत नाही. तुम्हाला धुंदी हवी आहे जिला कशानेही फरक पडत नाही. जे करायचंय त्यापासून तुम्ही कधीही भरकटणार नाही, कारण आसपास जे घडतंय ते तुम्हाला विचलित करू शकत नाही. कारण तुमच्या जीवनाचा अनुभव हा आतून ठरवला जातोय, बाहेरून नाही. सोमनाथ याचंच प्रतिनिधित्व करतो आणि आपण खरोखर खूप भाग्यवान आहोत की आज संक्रांतीला आपण इथं आहोत. इथं उपस्थित राहिल्याबद्दल खूप खूप आभार.